अनेकांच्या मते ग्रहण हे नेहमीच अशुभ काळ मानला जातो। ग्रहण काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही। याच कारणामुळे हिंदू धर्मात ग्रहणाच्या काळात सुतकाच्या नियमांचे पालन केले जाते। या काळात मंदिरांचे दरवाजे देखील बंद केले जातात आणि खाण्यापिण्यासही मनाई असते। ग्रहण काळात देवी देवतांच्या मंत्रांचा जप करावा असे म्हटले जाते। वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक वर्षी सूर्य आणि चंद्र ग्रहण लागते। धार्मिक दृष्टिकोनातून पाहिल्यास ग्रहण दिसणं अशुभतेचं लक्षण आहे। सध्या 2025 वर्ष सुरू झाले आहे। या वर्षी ग्रहण कधी लागणार, तो भारतात दिसणार की नाही, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। तर ज्योतिषशास्त्रानुसार यावर्षी 4 ग्रहण लागणार आहेत। 2025 वर्षातलं पहिलं ग्रहण मार्च महिन्यात होळीच्या दिवशी लागणार आहे। पण हे ग्रहण भारतात दिसेल की नाही? 14 मार्च रोजी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळीला वर्षातला पहिला चंद्रग्रहण लागणार आहे। सकाळी 9:29 ग्रहणाची सुरुवात होणार आहे, तर दुपारी 3:29 ग्रहण संपणार आहे। भारतीय वेळेनुसार हे चंद्रग्रहण दिवसा दिसणार आहे, मात्र भारतात हे ग्रहण दिसणार नाही। ग्रहण दिसणार नसल्याने भारतात चंद्रग्रहणाच्या सूतक काळ लागू होणार नाही। सूतक काळ नसल्या कारणाने होळीच्या दिवशी चंद्रग्रहणाचा प्रभाव नसेल। त्यामुळे 14 मार्च रोजी तुम्ही होळी खेळू शकता, पूजा पठण करू शकता। मात्र ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण शब्दाचा अर्थ नकारात्मक होतो। त्यामुळे या काळात धार्मिक कार्यात चंद्रग्रहणाचा प्रभाव पडत नसला तरी मात्र सर्व राशींवर याचा नकारात्मक प्रभाव पडतो।